आताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे आताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे आता तरी मिळून सर्व बोला आता तरी मिळून सर्व बोला ना ऐसे ना पुन्हा होणे आताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. या स्वागत आहे सरपंच बाई. या दाखवून दिलीस ना शेवटी स्वतःची लायकी. आता हेच बघायचं बाकी राहिलं होतं. हाच दिवस बघायचं बाकी राहिला होता. मी काय लोकांना मारहाण करतो? बाबा बाबा तुम्ही काय बोलताय? आता बाबा बाबा करू नकोस. इथे बाबा बाबा करतेस आणि तिकडे पोलिसात जाऊन माझ्या विरुद्ध तक्रार नोंदवतेस. तुम्ही असं का बोलताय? इन्स्पेक्टर साहेब, मी तुम्हाला सांगितलं होतं की दुर्गा दादांना मारहाण करणारे माझे सासरे आहेत म्हणून. नाही, तुम्ही असं सांगितलं नव्हतं. अरे पण फोन तर तूच केला होतास ना. हो पण तुला हे चांगलंच माहित होतं ना की बाबा घरी आजारी आहेत म्हणून. मग ते दुर्गेशला मारहाण कशी काय करू शकतात? आई, तुम्ही सुद्धा असा विचार करताय? हे बघा, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. विजय, निदान तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा. मला तर माहित सुद्धा नव्हतं की दुर्गेश दादा पोलीस ठाण्यात बाबांचं नाव घेणार आहेत. मी तर फक्त त्यांची मदत करत होते. विजय, खरंच माझी काही चूक नाहीये. मला माहित नव्हतं. पण मला सगळं काही माहित झालंय. बोल रे, दादाने मारहाण केली होती का तुला? बोलत का नाहीयेस? बोल ना. दातखिळी बसली काय? दादाने मारलं होतं का तुला? बोल. बोलत का नाहीयेस? तोंडातून शब्द फुटत नाहीत का? सोडा याला, सोडा. नाही ना, बोल सोडा, ना. हे आमचं काम आहे, आम्ही करतो. दुर्गेश, खरं खरं सांग, सरपंच साहेबांनी तुला मारलं होतं का? पण फोनवर तर तू बोललास की सरपंच साहेबांनी मारलं. साहेब, मला माफ करा साहेब. मला माफ. नाटक करतोस होय? खरं खरं बोल, दुर्गेश दादा, नाहीतर हिथंच फोडून टाकीन. थांबा. सगळं सांगतो साहेब. सरपंच साहेबांचं नाव घ्यायला भारती ताईंनी सांगितलं होतं. बघितलं? दुर्गेश दादा, दुर्गेश दादा, हे तुम्ही काय बडबडताय? मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही बाबांचं नाव घ्या म्हणून. दुर्गा दादा, तुम्ही का खोटं बोलताय?
बाबा माझ्यावर विश्वास ठेवा, मी काहीच केलं नाहीये. विजय, आई मी असं नव्हतं सांगितलं. माहित नाही दुर्गेश दादा का खोटं बोलतात. आई मी असं का बोले? बोला ना दुर्गेश दादा, मी तुम्हाला असं केव्हा सांगितलं? का खोटं बोलताय तुम्ही? बोला ना दादा, मी असं केव्हा सांगितलं तुम्हाला? विजय, तुम्हीच बघा ना, दुर्गेश दादा खोटं बोलतात. मला नाही माहित का खोटं बोलतायत ते. मी असं काहीच सांगितलं नव्हतं. तुम्ही तरी माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा. विजय, सरपंच साहेब, आता हे तुमचं घरगुती प्रकरण झालं, तुम्हीच बघून घ्या. आता तर मी दुर्गेशला घेऊन जातो पोलीस स्टेशनला. ये तुम्ही घेऊन चल याला. बघितलं ज्योती, मी म्हणाले होते ना की वर जो देव बसलाय ना तो आपल्यावर अन्याय मुळीच करणार नाही. त्याने असा न्याय केलाय ना की सगळं घर एका बाजूला आणि ती सरपंच भरती एका बाजूला. बस खाली. ताई, जसं 4 थेंब पाण्याने 2 दिवसाच्या तहानलेल्याची तहान भागत नाही, उलट अजून वाढते, तसंच आजचा हा प्रसंग बघितल्यानंतर भारतीला तडफडताना बघण्याची माझी जी इच्छा आहे ना ती अजूनच वाढलीय. मी फक्त त्याच दिवसाची वाट बघतीये ज्या दिवशी विजय स्वतः तिला या हवेलीतून धक्के मारून हकलून देईल आणि सगळी लोक फक्त तमाशा बघत उभी राहतील. ज्योती, मला तर वाटतंय की तुझी ही इच्छा सुद्धा खूप लवकरच पूर्ण होणार आहे. त्याचं काय, जेव्हा माणसाचे ग्रह सुद्धा फिरायला लागतात ना तेव्हा मग त्याला उतरती कळा लागते. आणि आता तर त्या सरपंच भारतीची 7:30 सुरू झालीये. 1 मिनिट. अगं, कोणाला फोन लावतेस तू? बाबांना फोन लावते ताई. बाबांना जर ही बातमी देता आली असती की शंकर सिंग गजाआड गेलाय, पण ही बातमी सुद्धा तितकीशी वाईट नाहीये. कमीत कमी सुरुवात तरी झाली. हो. लाव लाव, बाबांना फोन लाव तू. त्यांना जेव्हा ही बातमी कळेल ना तेव्हा खूप आनंदी होतील ते. हॅलो बाबा, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, ती ऐका. अहो, इथे सगळं ठीक आहे बाबा. उलट सगळं काही खूप खूप खूपच चांगलं आहे. आज शंकर सिंग गजाआड जाता जाता वाचला बाबा. सगळं सांगेन बाबा, तेही डिटेल मध्ये. पण आज जो प्रकार या हवेलीत घडलाय ना तो सुद्धा काही कमी आनंद देणारा नाहीये. एक मिनिट. हॅलो बाबा, हा तुम्ही कसे आहात? माहितीये बाबा आज काय झालं? आज तर कमालच झाली. तुला एवढंही महत्वाचं नाही वाटलं की तक्रार नोंदवण्या अगोदर एकदा तरी मला विचारावं? विजय, मी प्रयत्न केला होता पण तुमचा फोन लागतच नव्हता. विजय, मी विचार केला वेळ फुकट घालवण्यापेक्षा चांगलं आहे की मी घरी येऊन तुम्हाला सांगावं. आणि इथे आले तर तुला असं म्हणायचंय की तू घरी पोहोचण्या अगोदर पोलीस घरी पोहोचले, हो ना? तुम्ही तर तिथेच होतात ना विजय, जेव्हा मी घरी पोहोचले होते. विजय, मी खरं सांगते की पोलिसांशी बोलण्या अगोदर मला माहीतच नव्हतं की ह्या प्रकरणात आपल्या कुटुंबातल्या सदस्याचं नाव समोर येईल. असं तू दुर्गेशला मारहाण कोणी केली आहे याची चौकशी केल्याशिवाय बाबांच्या नावाने तक्रार नोंदवून आलीस? विजय, मी खरंच सांगते, मला खरंच माहिती नव्हतं की दुर्गेश दादा बाबांचं नाव घेणार आहेत. ओह,
पण तो तर म्हणत होता की तू बाबांचं नाव घ्यायला सांगितलंस. विजय, तुम्हाला सुद्धा असंच वाटतंय? बोला. हेच तर माझ्या लक्षात येत नाहीये की तू असं का केलंस. विजय, तुमचा माझ्यावर एवढाही विश्वास नाहीये? प्रश्न विश्वासाचा नाही, परिस्थिती जो संकेत देते ना भारती, त्यावरून हे स्पष्ट होत आहे की यामागे तुझा हात आहे. त्या दुर्गेश तर तुझ्याशी काय वैर असू शकतं? तो का खोटं बोलेल? मला माहित नाही विजय, खरंच माहित नाही. मला फक्त एवढंच माहिती होतं की वाटेतल्या जखमी माणसाची मला मदत करायची होती, बस. त्याची मदत करण्याच्या हेतूने त्याला मी पोलिसांशी बोलू दिलं. जेव्हा पोलिसांना फोन लावला तेव्हा बोलता बोलता मला कळून चुकलं की ते ज्या माणसाचं नाव घेत आहेत ते बाबा आहेत. यापेक्षा जास्त मला काही माहित नाही. दुर्गेश दादा का खोटं बोलतायत, त्यांना काय करायचंय हे त्यांनाच माहित. ही असली कारणं देऊन ते प्रकरण मुळीच डावलता येणार नाही. मग मी काय करू? तुम्हीच सांगा, मी काय करू? आता काय करावं हे मला विचारू नकोस. आता कुठे या घराची परिस्थिती निवळत होती आणि तू या प्रकरणाला हवा देऊन घरात पुन्हा अशांती पसरवलीयस. मी हे प्रकरण वाढवलं? तुम्हाला काय वाटतं की त्या दुर्गेशला मी सांगितलं की या प्रकरणात त्यांनी बाबांचं नाव घ्यावं? तुम्हाला झालंय तरी काय विजय? तुम्ही असा विचार कसा करू शकता? विजय, अशा तऱ्हेने माझ्याकडे पाठ फिरवून बोलू नका. मला सांगा की माझी काय चूक आहे? बाबांवर असे आरोप करून माझा काय फायदा होणार आहे? काय स्वार्थ आहे? विजय, मी तुम्हाला काहीतरी विचारते. तुम्ही माझ्यावर विश्वास का ठेवत नाहीये? भारती, मला माहित नाही, पण आज जी या घराची शांतता भंग झालीये ना, त्याला जबाबदार फक्त तूच आहेस. मी? अहो काकू, तुम्हाला नाही वाटत की ही भारती खूपच चतुर आहे म्हणून? आता हे तू मला शिकवणार? मी तर उडत्या पक्षाची पिसं मोजून काढते, मग त्या भारतीची काय बिशाद आहे? मी तर तिला तेव्हाच ओळखलं होतं जेव्हा तिला पहिल्यांदा पाहिलं होतं. जरा विचार करा काकू, तिने किती मोठी चाल खेळली आहे. अरे, आधी तर स्वतःच दुर्गेशला मारझोड केली आणि मग पोलीस स्टेशन मध्ये फोन करून बाबांविरुद्ध तक्रार सुद्धा केली. हे चांगलं झालं की काका त्याला घेऊन इथे आले, नाहीतर आज पोलिसांनी बाबांना अटकच केली असती. तुला काय वाटतं, दुर्गेशला भारतीनेच मारझोड केली? नाहीतर काय. अहो, खूपच आतल्या गाठीची आहे ती. तुमचा विश्वास बसत नाही? तुम्ही तर आता हल्लीच या हवेलीत आलात ना, पण बघा, हळूहळू तुम्हाला सुद्धा सगळं नीट दिसायला लागेल. खूपच कारस्थानी बाई आहे ती. जितके तमाशे तिने ह्या हवेलीत केलेत ना, दुसरं कुणी माणूस असतं तर त्याचे 3-13 वाजले असते. 3-13 तर आता मीच तिचे वाजवेन. स्वतःला खूप हुशार समजते ना. आता तिला समजेल की एवढ्या मोठ्या घरची सून बनण्यामध्ये काय मजा असते ती. ए ललन, पटापट हात चालव. काकी द्या मला, मी करते. आल्या का सूनबाई? साखर झोपेतून जागा झाल्या? अहो, कमाल करताय धाकट्या सूनबाई. राहू द्या हो, अजून तर तुमच्या हाताची मेहंदी सुद्धा धुतली नाही गेली. जा तुमच्या खोलीत, आम्ही नोकर चाकर आहोत ना. स्वयंपाक तयार झाला तर तुम्हाला बोलावणं पाठवू. जा. काकी असं का बोलताय? द्या, मी करते. एकदा सांगितलं ना. जा. मोठी आली काम करणारी. बघितलेस आपल्या लाडक्या सुनेचे प्रताप? आणखी काही बघायचं बाकी आहे? फक्त तुझ्या सांगण्यावरून मी माझ्या काळजावर दगड ठेवून तिला ह्या उमऱ्याच्या आत पाऊल ठेवू दिलं. त्याचं काय फळ मिळालं?
काय फळ मिळालं सांग त्याचं. हे बघा, तुम्ही आधी शांत व्हा. तुमची तब्येत अशी एक तर अरे माझी तब्येत एकदम ठीक आहे. आजपर्यंत कोणाची हिंमत झाली नाही की शंकर सिंगच्या दिशेने बोट रोखून बोलावं. हवेलीची ती तुझी प्रेमळ लाडकी सून याच हवेलीच्या मालकाविरुद्ध पोलिसात तक्रार नोंदवते आहे. ती सुद्धा धादांत खोटी तक्रार. मला माहिती आहे की भारतीने जे काही केलं ते साफ चुकीचं केलं. तुम्हाला काय वाटतं की मी तिच्या या कृत्यामुळे आनंदी आहे? पण तुम्ही शांत व्हा. तब्येतीला का त्रास करून घेताय? का त्रास करून घेत काय बोलतेस? अगं माझ्या संपूर्ण शरीरात आग लागली आहे. संपूर्ण शरीरात आग लागली. तिची एवढी हिंमत, एवढं घाणेरडं काम करण्याअगोदर तिने जरा सुद्धा विचार केला नाही की मी काय करते. मला माहिती आहे हे सगळं माझ्या डोळ्यात देखतच घडलंय. पण तरी मला वाटतंय की कुठे ना कुठे काही ना काही गडबड नक्कीच आहे. अगं गडबड आहे आणि ती इतर कुठे नाही, तुझ्या या मेंदूमध्ये आहे. अगं गांधारी तर आपल्या डोळ्यावर पट्टी बांधून आंधळी झाली होती आणि तू तर तुझे डोळे उघडे असून सुद्धा आंधळी झालीये. एवढं सगळं घडून गेल्यानंतर सुद्धा तुझ्या डोळ्यांना काहीच दिसत नाहीये. ठीक आहे, मी आंधळी आहे. माझं डोकं बिघडलंय. पण तुम्ही शांत व्हा. स्वतःची तब्येत बिघडवून घेऊ नका. तुम्हाला देवाची शपथ, तुम्ही शांत व्हा. आपलं डोकं जास्त तापवू नका. मला माहिती आहे भारतीने जे काही केलंय ते चुकीचं केलंय. पण तुम्ही जरा चिडचिड बंद करा ना. तुम्ही हा विचार करा ना की मला तिचा राग नसेल आला का? तुला जर राग आला तरी काय उपयोग आहे? ज्याला राग यायला हवा तो तर चुपचाप बसलाय तिकडे. आपल्या बायकोची पूजा अर्चना करतोय. हे काय बोलताय तुम्ही? तुम्हाला काय वाटतं की भारती पोलिसात तुमच्या विरुद्ध तक्रार नोंदवेल आणि तुमच्या मुलाला ते आवडेल असं वाटतंय? तुम्ही तुमच्या मुलाला ओळखत नाही. तुम्ही तुरुंगात जाल आणि त्याला बरं वाटेल. अहो, मुलगा आहे तो तुमचा. विजय घरातली सगळी लोक माझ्यावर अविश्वास दाखवत आहेत. त्यात तुम्ही सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवला नाही. तुम्ही माझ्यावर अविश्वास कसा काय दाखवू शकता? जर मी चूक केली आहे तर त्याची शिक्षा सुद्धा मलाच मिळायला हवी. ती तुम्ही का भोगताय?
आता तर फक्त चादर पांघरलीये भारती. पुढे पुढे बघ कसं मी विजयला पूर्णपणे माझ्या जाळ्यात ओढते ते. हताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. हताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व